मुंबईचं वैभव म्हणून प्रसिद्ध असणाऱ्या एलिफंटा लेण्यांना समुद्राच्या पातळीत होणाऱ्या वाढीचा मोठा धोका असल्याचं संयुक्त राष्ट्रसंघाच्या नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या अहवालात म्हटलंय। जगभरातल्या 130 सांस्कृतिक वारशाच्या इमारतींना या समुद्राच्या पातळीचा वाढीचा फटका बसणार आहे। युनेस्को आणि युनायटेड नेशन्स यादीत एलिफंटाचा समावेश झालाय। 2014 मध्ये अशाच प्रकारचा धोका वर्तवण्यात आला होता। संयुक्त राष्ट्रसंघाच्या हा नवा महत्त्वाचा अहवाल समोर येतोय। जगातल्या 130 इमारतींना अशा महत्त्वाचा धोका निर्माण झालाय। आपल्या सोबत पर्यावरण तज्ञ गिरीश राऊत आहेत। राऊत साहेब, स्वागत आपलं झी24 तास मध्ये। समुद्राच्या वाढलेल्या पातळीचा फटका आता लेण्यांना बसणार आहे। या सगळ्या संदर्भात वाढलेलं वातावरण आणि त्याच्यावर नेमकं काय करू शकतो आणि काय होतंय याबद्दल काय सांगाल? काय आहे की जे कार्बन उत्सर्जन यंत्र आल्यापासून म्हणजे 1750 पासून पृथ्वीवर सुरू आहे, त्याच्यामुळे उद्योग, वीज निर्मिती, बांधकाम, वाहतूक, वाहनं, रासायनिक शेती ही मुख्य कारण आहेत। त्याच्यामुळे जे जंगलतोड होते, कार्बन शोषून घेणारं पण जो गोष्ट आहे ती नाहीशी होते, सागरातलं हरितद्रव्य नाहीसं होते आणि तापमान वाढत चालले। आता अंटार्क्टिका, जो दक्षिण ध्रुव, प्रचंड प्रदेश आणि ग्रीनलँड उत्तर ध्रुवाजवळ ह्याचा बर्फ अतिशय वेगाने वितळते। म्हणजे जवळजवळ 500 ते 1000 घन किलोमीटर दरवर्षी अधिकचा बर्फ वितळते आणि 2050 पर्यंत फक्त भारतामध्ये 4 कोटी लोक विस्थापित होणार आहेत असा इशारा देणारा अहवाल आधीच आलेला आहे। आता याच्यात मुद्दा असा आहे की जगातल्या पूर्ण किनारपट्ट्या बुडत आहेत। युनोचं ह्याच्याबाबतचं आकलन हे तुकड्यात आलेलं आहे, ते तुकड्यात नाही घेतलं पाहिजे। ज्या वारसा हक्क जपायचा तो मुळीच माणूस आणि इतर जीवजाती या पूर्ण धोक्यात आलेत। आणि नासाचा जो हॅन्सेन आहे, ज्याचे नासाचे संचालक माजी, त्यांचं तर म्हणणं असं आहे की आता उरलेल्या पृथ्वीच्या पोटातलं जे खनिज इंधन आहे, कोळसा, तेल, वायू, हे मुळीच बाहेर काढता कामा नये। आणि डिसेंबरचा जो पॅरिस अग्रीमेंट आहे, 196 देशांचे प्रमुख ज्याच्यावर सही करणं सुरू झालेलं आहे 17 या सगळ्या गोष्टीबद्दल आता आपण केवळ पर्यावरण न समजता जगणं म्हणून समजून घेण्याची गरज निर्माण झाली आहे। धन्यवाद या माहितीबद्दल। झी24 तास रहा एक पाऊल पुढे।